मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण जो किस्सा सांगणार आहोत तो आपल्याला आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवला आहे. ते शिक्षक आहेत. त्यांना त्यांच्या आजीने तिच्या लहानपणीचा हा किस्सा सांगितला होता. हा किस्सा साधारण 1960 ते 65 दरम्यानचा आहे. त्या काळात सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये बसलेला एक पाडा होता. साधारण 50 ते 100 घरं असतील. हा किस्सा तिथला. झालं असं की त्या पाड्यावर 2 मित्र होते. एकाचं नाव होतं नागेश आणि दुसऱ्याचं नाव होतं चंपालाल. दोघेही एकत्र वाढलेले एकदम घनिष्ठ मित्र, म्हणजे लंगोट्या यार. आता या कथेमध्ये नागेशच्या वडिलांची सुद्धा एक बॅक स्टोरी आहे. आपण तिथनं सुरू करूयात. नागेशचे वडील दिसायला एकदम काळेकुट्ट, एकदम ताकदवान, पाहिल्या भीती वाटायची असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. लांब केस, पांढरी दाढी, खाली फक्त व्हाईट लुंगी असं ते राहायचे. हा माणूस सातपुड्याच्या पर्वतरांगेत कोयता आणि चाकू वगैरेचे धाक दाखवून लूटमार करायचा. आधी कसं सगळे लोक जास्त करून बैलगाडीने प्रवास करायचे. लग्नाचं वऱ्हाड असेल किंवा कोणी सावकार किंवा कोणी बाजारात धान्य विकून आलेला शेतकरी असेल, तो त्यांना कोयता आणि चाकूचा धाक दाखवायचा आणि लुटायचा. तर एक दिवस झालं असं की नागेशचे वडील नेहमीप्रमाणे एका रस्त्याला दबा धरून बसले होते आणि त्या रस्त्यांवरून काही साधू आणि त्याचे काही शिष्य रात्री त्या वाटेवरून मनुदेवी मंदिराकडे जात होते. त्यांनी त्या साधूला लुटायचा प्रयत्न केला. आता साधूंकडे काहीच नव्हतं, फक्त भिक्षा मागून आणलेलं थोडं पीठ होतं. साधूंनी ते पीठ त्याला दिलं. आता तुम्हाला तर माहितीच आहे की आधीच्या काळी अन्नधान्याची सुद्धा चोरी केली जात होती, म्हणून साधूंनी आपल्याकडे असलेलं थोडंफार पीठ त्या व्यक्तीला दिलं. पण साधूंमध्ये जे मुख्य साधू होते ते जाता जाता नागेशच्या वडिलांकडे पाहून एक स्मित हास्य करून बोलून गेले की बाळा, ही तुझी शेवटची लूटमार आहे. आणि ते तिथून निघून गेले. नागेशच्या वडिलांनी त्यांचं बोलणं मनावर घेतलं नाही, पण त्यांचं बोलणं खरं ठरलं. त्यांनी खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांच्याने लूटमार होत नव्हती. म्हणजे ते घरून निघायचे, नेहमीप्रमाणे रस्त्याला दबा धरून बसायचे. रात्री बेरात्री त्यांना बरेच लोक प्रवास करताना दिसायचे, पण खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांच्याकडून लूटमार होत नव्हती. ते फक्त लोक येता जाताना बघत होते. त्यांच्याकडून काहीही करता काहीच होत नव्हतं. असे बरेच दिवस गेले, पण नंतर त्यांना ते साधूचं वाक्य आठवलं. मग त्यांनी साधूचा शोध घ्यायला सुरुवात केली. ते त्यांना मनुदेवी मंदिरा इथे भेटले. नागेशचे वडील त्या साधूंना शरण गेले आणि आता या साधूंसोबतच राहायचं असा त्यांनी निर्णय केला. सगळ्या पाड्यावरच्या लोकांना नागेशच्या वडिलांमध्ये झालेला बदल पाहून आश्चर्य वाटत होतं. आता झालं असं की नागेशचे वडील काहीच काम करत नव्हते. घरची सगळी जबाबदारी त्याच्या आईवर होती. आता नागेश पण नुकताच वयात आलेला होता. त्याला काहीतरी काम करून आईला मदत करायची होती. या दरम्यान नागेशचे वडील त्या साधूंसोबत 1 महिन्यासाठी बाहेर गेले. नागेशने एक दिवस चंपालाला सांगितलं की वडील लूटमार करायचे तेव्हा घरात पैसे येत होते. पाड्यावरचे लोक घाबरत होते, पण आता कोणी बघत सुद्धा नाही. ते जाऊ दे, कोणी काम द्यायला सुद्धा तयार नाही. त्या वर्षी जानेवारीचे दिवस होते. कडाक्याची थंडी होती. आता दोघं मित्रांनी ठरवलं की लूटमार सुरू करायची. आजूबाजूच्या परिसरांवर नजर ठेवायची. जसं की बाजाराचा दिवस असेल, कोणाचं लग्न असेल, या घटनांवर लक्ष ठेवायचं आणि रात्री बेरात्री प्रवास करणाऱ्यांना लुटायचं. ठरल्याप्रमाणे त्यांनी लूटमार करायला सुरुवात केली. 10 ते 15 दिवस झाले. त्यांच्याकडे पैसे येत होते आणि आता त्यांचा कॉन्फिडन्स वाढत चालला होता. अशाच एका रात्री लोकांना लुटण्यासाठी ते दबा धरून बसले होते. त्यांच्यापासून काही अंतरावर त्यांना कोणीतरी माणूस असल्यासारखं दिसत होतं, पण खूप अंधार होता. त्यांना स्पष्ट काही दिसत नव्हतं. त्यांच्याकडेही कंदील वगैरे काहीच नव्हता, कारण प्रवासीकडे कंदील किंवा मशाल असतो. त्यांना वाटलं की हा पण एक लुटारू असेल कदाचित. त्याने दुरून त्याला आवाज दिला, कोण आहे रे? पण समोरून काहीच रिस्पॉन्स नव्हता. मग त्यांनी परत एकदा मोठ्या आवाजाने ओरडले, हे बघ, हा आमचा एरिया आहे, इथनं निघायचं काय, नाही तर विचार कर. एवढं बोलून सुद्धा तिकडनं काहीही रिस्पॉन्स नव्हता. आता चंपालालला मात्र राग आला. त्याने हातात कोयता घेतला आणि त्या माणसाकडे 3-4 पावलं टाकली असतील, तोवर समोरच्या माणसाने सपकन चंपालालच्या समोर आला. त्याने चंपालालची मान पकडली, एका झटक्यात पूर्ण फिरवली. विषय एंड. हे नागेशच्या अगदी डोळ्यासमोर झालं. त्याला काहीही समजत नव्हतं. तो कसा बसा जीव मुठीत घेऊन धावत पाड्यावर आला आणि मोठ्याने ओरडू लागला, चंपा मेलाय, चंपा मेलाय. संपूर्ण गाव उठलं.
सगळे धावत धावत त्या ठिकाणी गेले. बघता काय तर चंपाचं प्रेत पडलं होतं, पण ती बॉडी अगदी सुकलेल्या पानासारखी होती. जणू कोणीतरी सगळं रक्त शोषून घेतलं होतं. हाडांवर फक्त कातडी. चंपाची आई ढसाढसा रडत होती, पण चंपाचा बाप मात्र शांत होता. एकही अश्रू त्याच्या डोळ्यातून निघाला नव्हता. गावकऱ्यांनी नागेशला विचारपूस केली तर त्याने सांगितलं की एक माणूस होता, साधारण 7 ते 8 फूट उंची. त्याचा चेहरा अजिबात दिसत नव्हता. गावकऱ्यांनी अशा रूपरेषा असलेल्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली, पण संपूर्ण परिसरामध्ये असा कोणताच व्यक्ती त्यांना दिसला नाही. दुसऱ्या दिवशी चंपालालवर अंत्यविधी करण्यात आला. विचार करा, ज्या नागेशने हे स्वतः पाहिलंय त्याची काय अवस्था झाली असेल. नागेश रात्री झोपू शकत नव्हता. त्याने डोळे मिटले जरी तरी तो माणूस त्याला दिसायचा. खोलीत एक दुर्गंधी यायची, तोच घाणवास. त्याचे शरीर हळूहळू थकत चाललं होतं. तो कुजत चालला होता. त्याचं वजनही कमी झालं होतं. तो अक्षरशः स्वतःहून उठू शकत नव्हता. तो खाटेवरच पडून राहायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 4 ते 5 वाजेच्या सुमारास गावात कोणीतरी परत ओरडत आला. नदी किनारी चंपालालची लहान बहीण मरून पडलेली होती. सगळं गाव नदी किनारी पोहोचलं. एका झाडाखाली सेम तशाच सुकलेल्या अवस्थेत तिच्या लहान बहिणीची बॉडी होती. एकाच दिवशी एकाच परिवारातील 2 मुलं गेलीत. चंपालालची आई नुसती रडत होती, पण आताही त्याचा बाप मात्र शांत होता. 2 दिवस गेले आणि पुन्हा सकाळी गाव जागा झालं. पुन्हा आरडाओरडा झाला. एका शेताच्या कोपऱ्यावर जमिनीत एक प्रेत गाडलं गेलं होतं उलट, आणि 2 पाय बाहेर निघाले होते, तेही वाढलेले. प्रेत बाहेर खेचलं गेलं. प्रेत होतं चंपालालच्या आईचं. एकाच घरातली 3 जण 4 ते 5 दिवसांनी मेले. तिघांची अवस्था सेम, आणि बाप अजूनही गप्प. चंपालालच्या बापाबद्दल एक गोष्ट सांगितली जायची की नागेशच्या वडिलांनी भक्ती मार्ग निवडल्यानंतर चंपालालचा बाप रात्री गावाबाहेर जायचा आणि सकाळपर्यंत परत यायचा नाही. तो कुठं जातो कोणालाच माहिती नव्हतं. कोणी विचारलं तर तो शिवीगाळ करायचा किंवा मारायला धावायचा. गावात अशी ही कुजबूज होती की हा माणूस काहीतरी काळी विद्या करतो, पण कोणाकडे काहीही सबूत नव्हतं आणि कोणाची हिंमत सुद्धा नव्हती. की आता झालं असं की चंपालालचा आईचा अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याच दिवशी त्याचा बाप गायब झाला आणि रात्री चंपालालचं संपूर्ण घर पेटलं. आता ते कसं पेटलं, काय पेटलं हे कोणालाही काहीही माहीत नाही. आणि चंपालालच्या बापाने गाव का सोडलं, तो कुठे गेला, कोणालाही त्याची सुद्धा काहीही माहिती नव्हती. पण गोष्ट इथं संपली नव्हती. 3-4 दिवस शांततेत गेले आणि मग पुन्हा एक प्रेत. पण ह्यावेळी चंपालालच्या घराशी काही संबंध नसलेला गावातला एक सामान्य माणूस. प्रेत तसंच सुकलेलं, त्यातही रक्त नव्हतं आणि पाणी सुद्धा नव्हतं. मग काही दिवसांनी झालं असं की सरपंचाचा छोटा मुलगा संध्याकाळी खेड्याला बाहेर गेलेला, पण परत आलाच नाही. संपूर्ण गाव त्याला शोधत राहिलं, कुठं सापडला नाही. सकाळी तोही तसाच सुकलेल्या अवस्थेत मिळाला. तेव्हा गावाला वाटलं आता हे इथं थांबणार नाही, एक एक करत पूर्ण गाव संपेल. आणि इकडे नागेशची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली होती. पहिल्या दिवशी फक्त वास आणि आकृती डोळे मिटले की दिसायची, पण आता त्याला सावल्या दिसत होत्या. भिंतींवर, छतांवर, खिडकीतून कोणाच्या तरी सावल्या, पण कुणीही नव्हतं. शरीर इतकं थकलं होतं की तो उठूही शकत नव्हता. खाटेवरून हलता सुद्धा येत नव्हतं. आई खाटेवर जेवण आणून द्यायची आणि त्याच्या खोलीत ती दुर्गंधी कायमची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नागेशचे वडील जे साधूंसोबत यात्रेला गेले होते ते घरी परत आले. गावकऱ्यांनी त्यांना सर्व प्रकार सांगितला. नागेशची अवस्था पाहून त्यांना हा प्रकार काहीतरी वेगळा आहे असा वाटला. त्या रात्री ते झोपले, पण त्याच रात्री अचानक त्यांना एक किंचाळी ऐकायला आली. घरातले सगळे लोक जागे झाले, धावले. नागेश पण रांगत आईच्या खोलीत पोहोचला. ती रडत होती. बाबांनी विचारलं काय झालं, तर ती म्हणाली आपला मुलगा वाचवा, त्याच्याकडे जास्त वेळ नाही. म्हणजे नागेशची आई नागेशबद्दल बोलत होती. नागेशच्या वडिलांनी विचारलं की तू काय पाहिलंयस, तर ती म्हणाली मी पाहिलं की खाटेवर नागेश झोपलेला होता आणि मला दिसलं की त्याचं अर्ध शरीर सडत चाललंय, कुजलंय आणि त्यात किडे वडवडतात. नागेशचे बाबा त्याच रात्री म्हणजे तेव्हाच मनोदेवीच्या मंदिराकडे असलेल्या साधू गुरुजींना बोलवायला निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी काही गावकऱ्यांनी नागेशला एका खाटीवर टाकून गावाच्या स्मशानात नेले. तिथे पूर्ण गाव जमा झालं होतं. तिथं एक मोठा यज्ञ पेटवला होता आणि समोर ते साधू बसले होते. एक वेगळाच तेज त्यांच्या चेहऱ्यावर होता. नागेशची खाट
अगदी मध्यभागून आणून ठेवली. साधू गुरुजींनी नागेशला उठ, उभा राहा असं म्हटलं. नागेश स्वतःहून उठून उभा राहिला. ज्या व्यक्तीला खाटेवरून उठून उभं राहता येत नव्हतं, हलता येत नव्हतं, तो आता गुरुजींसमोर ताठ उभा होता. नागेशच्या समोर बकऱ्याचं मांस आणून ठेवण्यात आलं. मांस पाहून नागेश विचित्र हावभाव करू लागला. त्याने ते मांस उचललं आणि एखाद्या बाळाला बाटलीत दूध पाजावं तसं तो त्यातलं सगळं रक्त शोषून गेला. संपूर्ण गाव सुन्न झालं. आता सगळ्यांना समजलं की या मृत्यूचं कारण हेच होतं. साधूने अत्यंत शांत आवाजामध्ये नागेशला विचारलं, कोण आहेस तू? इथे का आलायस? नागेशचा तोंडून दुसराच आवाज आला, मी या दुनियेचा नाहीये. मी पाताळात झोपलेला होतो. मला जागवलं गेलंय. साधूंनी विचारलं, कोणी जागवलं? चंपालालच्या बापाने. नागेशच्या वडिलांची प्रगती पाहून तो जडत होता, म्हणून त्यांनी काळी विद्या करायला घेतली. त्याला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं होतं. तो माझ्याकडनं काम करून घ्यायचा, पण त्याने एक चूक केली, मोठी चूक. मी त्याला ठार मारणार होतो, पण तो म्हणाला, मला सोड, माझ्याऐवजी माझं गाव घे, माझं कुटुंब घे, सगळं तुझं. त्याने सौदा केला. मला भूक लागली होती, मी आलो. साधू म्हणाले, आता जिथून आलायस तिथं जा. तो राक्षस म्हणाला, नाही, माझी भूक पूर्ण होत नाही तोवर मी इथून जाणार नाही. साधूने त्याला विचारलं, मग आता काय हवंय तुला? राक्षस म्हणाला, गावाबाहेर नदीजवळ 10 बकरे बांधा. मी माझी भूक भागवतो आणि जातो, परत येणार नाही. पण लक्षात ठेवा, तुम्हा माणसांना लोभ कधीच संपत नाही, कारण मला इथं यायचा काहीच स्वार्थ नव्हता. तुम्हीच मला बोलवलं. एवढं बोलून नागेश बेशुद्ध झाला. गावाबाहेरच्या नदीजवळ बकरे बांधले गेले. सकाळी लोक गेले. सगळे देह पडलेले होते. रक्त नाही, पाणी नाही. ते जे होतं ते गेलं. साधूंनी सांगितलं की ज्या जागी बकरे बांधले गेले होते तिथे मनुदेवीचं एक मंदिर बांधा, जेणेकरून अशी कोणतीही शक्ती पुन्हा इकडे फिरकणार सुद्धा नाही. तिथं मंदिर बांधलं गेलं. नागेश ठीक झाला. कधीच पुन्हा त्याला तो माणूस दिसला नाही. ती दुर्गंधी परत आली नाही. चंपालालचा बाप पण त्यानंतर कुणाला सुद्धा दिसला नाही. मित्रांनो, आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. तुमच्याकडे सुद्धा असे काही किस्से किंवा अनुभव असतील आणि जे तुम्हाला इथं येऊन सांगणं शक्य नसेल तर ते तुम्ही आम्हाला मेसेज करा, इंस्टाग्रामवर पाठवा, मेलवर पाठवा. आम्ही ते किस्से स्वतः आमच्या पॉडकास्टवर सांगू. असेच काही अनुभव पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचे विसरू नका. स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. भेटायला लवकरच. थँक्यू.